श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरोपले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी, अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्य आणि घृत, तीड कृष्णाजिन चगवस्त्र, इतुके असावे पवित्र. दुर्ते वादा करू न शकती, शुक्ल पक्षी सारसासी, पोसावे घरी परियेसी, समस्त पाप विनाशी, धेनू असावी आपले घरी. देवपूजेचे विधान सांगेन एका एको मन, गृह बरवे सम्मार्जुन, देवगृह अर्चावे. हिरण्यरौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी, सम्मार्जन करावे विदेसी. विदेशी निषिद्ध पात्रे सांगेन, कास्यपात्र कन्या हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरुणी वाम हस्ती, दक्षिणास्ते सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे गडे मनी, भस्म करुनी सारवावे. रंगमाळिका घालोनी, निर्मळ असावे देवता भुवनी. मग शुभासनी बैसोनी, देवपूजा करावी. त्रिकाळ न गडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी, माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे व्हावे भक्तीसी, ऐसे न साधे जयासी. भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपुर. नरकभोगी निरंतर, एक ब्राह्मणा एक चित्ते. देवपूजा करावयासी, विधाने 6 परियेसी. उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथ. दुसरा प्रकार सांगेन ऐका, अग्निपूजा अधिका, मानसपूजा अतिविशेषा, एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करता जाण, संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष तंडिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी. अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती. निरोप घेऊन श्री गुरुचे, पूजन करावे प्रतिमेचे. वेदोमंत्रे देवाचे, विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपाने, पूजा करी काष्टपाशान, तेची होती देवजान. प्रसन्न होय परियेसा, प्रणव मंत्रोनी 12. उदके प्रोक्षावे आपले शीर्ष, संकल्प करून अंगण्यास. कलश पूजा करावी. देवा दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी. पूजा करुणी भक्तीसी, शंखपूजा करावी. निर्माल्य काढून विनयेसी, टाकावे नैऋत्य दिशी. धूत वस्त्र अंतरहर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी, मनोवाक्य कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक उदारा. चारी द्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्चुनी. शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त. सहर्ष शीर्षे आवाहन, पुरुष एवढे करा आसन. येता वानस्य म्हणून, पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून त्रिपाद ध्रुव ऐसा, अर्घ द्यावे परियेसा. तस्माळ द्विराळ म्हणायसा, देवासी आसमन समर्पावे. यज्ञपुरुषाने मंत्रेसी, स्नपन करावे देवासी. पंचामृतादि विदेसी, स्नपन पूजा करावी. पुरुषसुक्तादि रुद्रेसी, श्रुती मार्गे करुणी न्यासासी. स्नपन करावे परियेसी, एकचित्ते अवधारा. स्नपन करुणी देवासी, बैसवावे शुभासनेसी. तयदिमिती मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परियेसी. तस्माद ज्ञातमंत्रेसी, यज्ञोपवीत द्यावे देवासी. येणेच मंत्रे गंधाक्षतेसी, व्हावे अनन्य भक्तीने. तस्मादशा अजायंत, ऐसा तुम्ही मंत्र म्हणत. पुष्पे व्हावी एकचित्त, मनपूर्वक देवासी. पुष्पे व्हावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन. आपण पेरिली कुसुमे सुगुण, उत्तम पक्ष परियेसा. पुष्पे असती अरण्यात, मध्यम प्रकारे असे वाहत. क्रय करुणी विकत घेता, सामान्य पक्ष पुष्पे जाना. उत्तम न मिळते घ्यावी विकत, उत्तम पक्ष पुष्पे श्वेत. रक्त मध्यम अधम पीत, कृष्णचित्र अधमाधम. वर्जावी शिडी पुष्पे देक, सचित्र अथवा कृमी भक्षक. भूमीवरी पडले एक, पुष्प तजावे देवासी. शिडे नव्हते द्रव्यदान, बिल्वपत्र तुळशीपर्ण. सहस्रपत्र कमळे जान, सदाग्राह्य देवांसी. शतपत्रे बकुल चंपकासी, पाटले कमले पुष्पासी. मल्लिका जाती करविरेसी, कल्लार पुष्पे अर्पावी. विष्णुपूजा करावयासी, वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी. दत्तूर अर्क करिवरीसी, रक्तपुष्पे वर्जावी. गिरी कर्णिका निर्गोडेसी, सेवगा कपित्त करंजेसी. अमळपत्र कुष्मांडेसी, पुष्पे विष्णुसी वर्जावी. ही वाहल्या होय दोषी, सांगेन एका समस्त ऋषी. पूजा करीती विष्णुसी, तजावी याची कारणे. वर्जा पुष्पे ईश्वरासी, सांगेन नावे परियेसी. कपित्त केतकी शशांकेसी, शामपुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगळ करंज देखा, धातकी निंबादी पंचका. बकुळ दाडिंब केतका, माधवी पुष्पे वर्जावी. च्युतकुंद युथिका जाती, रक्तपुष्पे वर्जावी. निरुती ईश्वर सर्चनेस दोष घडती, श्वेतपुष्पे मुख्य देखा. पूजा करता गणेशासी, वर्ज करा तुम्ही तुलसी. वर्ज करावे दुर्वेसी, दुर्गा शक्ती देविते. यत्पुरुष मंत्रेसी, सुगंध दुपावे परिमळेसी. ब्राह्मण सेती मंत्रेसी, एकरीती करावे मनोभावे. चंद्रमामन असो मंत्रेसी, नैवेद्य द्यावा परिकरेसी. तांबूल देता मंत्रासी, नाभ्यासी म्हणावे. सुवर्णपुष्प निरांजन, सप्ता सेती मंत्रे करून. वेदा हमेती मंत्रे करून, पुष्पांजली अर्पावी. दाता पुरस्तात मंत्रेसी, नमस्कारावे देवासी. अतिसन्मुख सृष्टदेशी, गर्भगृही करू नये. नमस्काराचे विधान
सांगे न एका विद्वजन अपसव्य देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे. आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊनी वंदावे. माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते करना स्पर्शी एको भावे वंदावे. सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वाम हस्त वाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा. माता पिता गुरुदाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केला पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भावा अथवा चुलता सापत न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे तयासी. निषिद्ध स्थाने नमावयासी सांगे नाही का तुम्हासी वय उणे असेल जासी नमू नये विद्वज्जनी. जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता स्नान करता जळी असता नमस्कार करू नये. एका असते ब्राह्मणासी नमू नये परियेसी प्रेतनरू मूर्खजनांसी करू नये नमस्कार. गीतवाद्य नृत्यसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनदाधिका. पूजा अर्पुनी देवांसी हस्त ठेवूनी पिठेसी उत्तर पूजा करा हरसी मग करावे उद्वासन. माता पिता घातकार्येसी शनी शिवपच चांडाळासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा. न विचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झाले वर्षे सोडा वितरण घेती घरासी. अन्नदानाविना अन्नग्रहण करू नये साधूजने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायान आचरावे. न होता वैश्वदेवा आपल्या घरी भिक्षसी आला जरी नर भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे. यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी पहा पुण्य असे देखा. ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करता दोष असे. पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोन बैसावे एका एक चित्ते. मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियसा. न करिता मंडळ जेवी जरी अन्नरसनेती निशाचरी पिशाच असुर राक्षसेरी अन्नरसनेती अवधारा. उत्तर पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे एक पितृकार्य उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी. कांसपात्र भोजनेसी तांबुला सहित अभ्यंगन गृहस्थाई मुख्यदान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज. फुटके कास्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता अर्ची महापातकी होय जाना. सवे घेऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवशी असून आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाने. बळी घालूनी चत्रगुप्तासी काढवावे सवेची परियेसी वाम हस्त धुवनी विशेषी पात्र दृढ धरावे. मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका. अपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणाहुती. आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करा तैरी अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पंचामन्ये चतुर्विधम. अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमनु. ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्यावा प्राणाहुती. आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठाकृती प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणायसी. व्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठा अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी. उदानाय स्वाहा म्हणा अर्ची पंचांगुलीने परियेसा समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्शेने जाण जीवेने गिळवणी तक्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावाचे स्थाना सांगे नाही का तुम्हा विधान. स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वरुण फल नेई. होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तशन. जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेतव वरी. मौन धरावे अवधारी श्री गुरुमंती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे जासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी धरू नये मानासी. श्राद्धान्न जेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षुनी पूर्वी द्रव्यान्न. कठिनाश्रमध्ये परियेसा भोजनांत समयासी जेवावे पुन्हा द्रव्यान्नासी. बडन जाय परियसी शीघ्र भोजन करावे. जितका मावेल आपल्या मुखी तितका ग्रास घ्यावा विषयकी अधिक घेता ग्रासमुखी उच्चिष्ट बक्षिले फळ देखा. न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांशी. व्रतबंधनाविन पुत्रासी कन्याकुमारांशी दोष नाही. भोजन करी स्नानाविन होम न करता जैविकवन अन्न नव्हे ते कृमिदान म्हणे पराशर ऋषी. दीप जाय भोजन करता पात्र धरावे स्मरत सविता. पुनरपी दीप आणून लाविता मग भोजन करावे. स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष. दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष श्रेयसी जेविता अत्यंत दोषी. ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापातके करती जाना. ते करावे सहभोजन जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुलश्रेयसी भोजन करिता निर्दोष परियेसा. सभे बैसोनी एकासनी अथवा आपले अंतरुणी प्राचन न करावे पाणी महादोष परियेसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण अपार दोष जेविता जाण. श्रीजन वाळती का सेविन उच्छिष्ट समान परियेसा. उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करुणी मग हस्तप्रोक्षी. न करिता गंडूष प्रक्षाली असतासी आत्मघातकी तोची जाणा. मुख प्रक्षाळिता परियेसी मध्यमांगुली दातकासी.
तर्जनी अंगुष्टे महादोषी रवरव नरक परियेसा हस्त दाखवावे अग्नीसी आनिक सांगेन परियेसी बंधुवर्ग असती जायासी पुसू नये वस्त्रे कर मग विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला अंबासी विशिद्ध निषिद्ध अन्न कैसी निरोपावे कृपेने नख केश पडले अन्न स्पर्श केल्या मार्जरे जाण वायस घारी कुकुटादी करून स्पर्शावे अन्न तजावे धेनु मुषक मुख स्पर्श अथवा संपर्क अध केश तजावे अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी घृत तेल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशांनाचे वटक देखा शिळे नव्हते कधी ऐका जैसे लाया पीठ देखा शिळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नाशी दोष नाही परियेसी विटाळ होता महादोषी सुचिस्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमनचूर्ण पूर्ण सत्वर द्यावे ब्राह्मणासी परणे विन क्रमुखमुखी घालता आपण होय असुखी सप्तजन्मदरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयन घर येणे विधी आचारावे खटवा निर्मळ असावी जाणं वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वस्त पिंपरी निर्गुण न करावी खट्या परियेसा निषिद्ध जांभूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजदंताची पिष्टकाष्ट तजावी साची भरवी असावी खटवा देखा स्वगृही शयन पूर्वमुखी शश्वर दक्षिणमुखी प्रवासकाळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा विप्राचार आहे ऐसा कृषीमार्ग शुभाचर पूर्ण कुंभ ठेवून येऊशी मंगळद्रव्य घालावे बहुवसी रात्री सुक्त मानावे परियसी विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्थाने निजावयाशी सांगणे एका समस्त ऋषी जीर्ण देऊळ स्मशानेसी एका वृक्षातळी वर्जावे वारुळाजवळी वर्जावी आपण तळ्याची पाळी नदी तरी साधी वस्तू जवळी अघोरस्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील कालती निजतीवरी खटवा वर्जावी त्यांच्या पुढे नेसून आले अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून आकाशाखाली वर्जून दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियसी असू नये श्रियेपाशी रजस्वला चतुर्थ दिनी असावे जाणवे उपवतीसी दृष्टी पडो नये योनिसी आयु क्षीण परियसी दीप वर्जावा या कारणी नीळ वस्त्र नेसले श्रियेसी करता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळयसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता श्रियसी न करावा संग परियेसी संग करिता महादोषी अनेक प्रकारे एकासे दशवर्षे होता कन्येशी रजस्वला सर्वत्रांसी एका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय पाचवे दिवशी सहावे दिनी पुत्र परियेसा विषम दिवशी कन्या जाणार समदिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खुन चंद्रबळ असावे मूळ मगा रेवतीसी संगन करावा परियेसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांशी जे जे असेल मानस सत्व रजतमो गुणेसी जैसा पेंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर एकोणी समस्त ऋषीश्वर तेने परिआचरती श्री गुरुमंती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचार्य विधीसी दैन्य कचे तया घरी तो वंद्य होता देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडीसी पुत्र पौत्री नांदत म्हणती श्री गुरु तयासी आचार्य सांगितले तुझ हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी येस जी जी इच्छासी कामना होईल निवृत्त सत्य जाना कन्यापुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी ऐसावर लादोनी विप्र गेला संतोषणी होता तैसेचे आचरुनी सकळा बिष्टे लादला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपण नाम सप्तत्रिशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।